भर दिवसा शेतकऱ्यांना लाखोंचे स्वप्न दाखवणारे पीक म्हणजेच कांदा आणि त्याच कांद्याला सध्या कवडी मोल भाव चालू असल्यामुळे सगळ्यांचीच लगबग चालू आहे की कांद्याला चाळीपर्यंत कसं पोहोचावं। तर जय शिवराय मंडळी, कसं आहे बरं आहे ना। आज आहे ना आपल्याकडे एक नवीन पाहुणा आलता बरं का। आणि पाहुणा इतका क्यूट होता की याची क्यूटनेस डायरेक्ट ओव्हरलोडेड झाली ती। सध्या आहे ना मार्केटमध्ये कुठल्याच गोष्टीला भाव नाही बरं का। अगदी दुधापासून तर भाजीपाल्यापर्यंत सगळ्या गोष्टीने एकदम काडी मोड किमतीमध्ये विकू राहिले। आणि असल्या परिस्थितीमुळे ना शेतकरी कुठतरी डायरेक्ट हवालदिल झालाय आणि डायरेक्ट सरकारकडे ना आशेच्या नजरेने बघू राहिलं, पण सरकार काही करायला तयार नाही। आणि मग शेतीतले काम उरकून ना आपण घरी आलतो, कारण आपल्याकडे ना आज डायरेक्ट दोन नवरदेव आलते हो। आणि फक्त एका हप्त्यावर लग्न आलं म्हणून ना सगळे मित्र परिवारांनी ना दोघांना इन्व्हाइट केलं हो। कारण काय विषय माहितीये का, नंतर आपल्याकडे यायची सुद्धा नाही। आणि भाऊचं आहे ना आडनाव जरी वाघ असलं तरी वहिनी आल्यानंतर भाऊचे रूपांतर शिडीमध्येच होणार आहे, सगळ्या मित्र परिवाराला पहिलेच माहिती। आणि मग बाकी सगळ्या गोष्टी उरकल्यानंतर ना आपण डायरेक्ट संध्याकाळी आलो ऋषी भाऊकडे, कारण ऋषी भाऊने इन्व्हाइट केलं शुभमला संध्याकाळी जेवण्यासाठी। आणि तसं आहे ना शुभम काय येत नव्हता बरं का 7च्या नंतर, कारण वहिनीने सांगितलं 7च्या आत घरात राहायचं, पण तरी पण आपण शुभमला बळजबरी घेऊन आलो ऋषीकडे। एकतर भाऊला कसं बस आणलं जेवायला आणि त्याला त्यादी मनी माऊ भाऊला जेवून द्याय ना हो, म्हणलं काय खरं नाही आता। आणि कसा विषय माहिती का, लग्न आधी जेवायला बोलवलं ना, आता जेवणापूर्वी ना आपल्याला पार्टनरचं नाव घ्यावं लागतं बरं का। पण या भाऊने नाव घ्यायच्या ऐवजी डायरेक्ट जेवायला चालू करून टाकलं। काही म्हणा राव मित्रांनो, जे मजा आहे ना मित्रांसोबत फिरण्यामध्ये, मित्रांसोबत टाइम स्पेंड करण्यामध्ये, ती माझ्या कशातच नाही हो। म्हणजे अगदी डायरेक्ट आहे ना 1-2 तास जरी वेळ यांच्यासोबत स्पेंड केला ना, तो डायरेक्ट काही मिनिटांमध्ये वाटतो। आणि हा व्हिडिओ ना त्या मित्रापर्यंत शेअर करा जो मित्र आहे ना तुमचा खरंच खूप जीव लगे, आणि आपल्या आयडिया लवकरात लवकर फॉलो करून घ्या।